पुण्यामध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला अटक करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून सचिन घायवळ याला अटक केली आहे। सचिन घायवळ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता। त्याच्यावर पुण्यात खून, खंडणी आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत। फरार असताना तो राजस्थानमधल्या एका घरात लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्याच आधारावर त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला अधिक माहिती देतील। मिकी, नक्की कशा पद्धतीने सापळा रचला होता पोलिसांनी? पूर्वी जर आपण बघितलं की पुणे पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून या आरोपींचा शोध घेत होते। गुंड निलेश घायवळ याचा हा मोठा भाऊ आहे सचिन घायवळ, याला राजस्थानमधून काल रात्री क्राईम ब्रांचच्या टीमनं एका अज्ञात स्थळी, म्हणजे अर्थात एक छोटासा घर बनवून तो तिथं गेले काही महिने राहत होता। त्यांनी पूर्ण मोबाईल असतील, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतील, हे सगळे बदललेले होते। नवीन नंबर घेऊन तो त्या ठिकाणी मोबाईल वापरत होता। पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचून त्याला काल रात्री तिथून अटक करून आता पुण्यात आणण्यात आलेला आहे। त्याला काही वेळातच पुण्यातील कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे। मात्र त्याच्यावर तर काही गंभीर गुन्हे आहेत। खुनाचा प्रयत्न, खून, खंडणी, अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहे। एवढंच काय तर निलेश घायवळ सध्या कुठं आहे हा त्याचा मोठा भाऊ त्याच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे आणि त्याच्याकडून काही इनपुट्स मिळण्याची शक्यता आहे। कारण निलेश घायवळ हे गेले अनेक महिन्यांपासून फरार आहे, तो विदेशात आहे। त्याला कशा पद्धतीने आणायचं आहे आणि त्यामुळे पोलिसांना कुठेतरी एक मोठं यश मिळालेलं आहे। सचिन घायवळला अटक केल्यानंतर आता निलेश घायवळ याला कशा पद्धतीने अटक करता येईल, त्याला भारतात कशा पद्धतीने आणता येईल याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। मात्र आता ज्या पद्धतीने पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढतीये ते रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा एक मोठं यश म्हणावं लागेल, ज्याच्यामध्ये सचिन घायवळला या ठिकाणी अटक करण्यात आली आहे। नक्कीच मिकी, पुणे पोलिसांचं यश आहे आणि आता निलेश घायवळला सुद्धा कसं भारतात आणता येईल हा महत्त्वाचा पुढचा भाग असणार आहे। याचा धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।